ईआरसीपी कधी लागतं सर? ईआरसीपी हा इन्व्हेस्टिगेशन आहे का ट्रीटमेंट आहे? जेव्हा ईआरसीपी चालू झाली, ईआरसीपी म्हणजे एंडोस्कोपिक रेट्रोग्रेड पॅनक्रेटोग्राफी, त्याच्यामध्ये आपण तोंडावाटे दुर्बीण घालतो, पॅपिला जिथं बाईल डक्ट आणि ओपन होतं तिकडनं एक नळी आत घालतो आणि एक्सरे औषध टाकून एक्सरेवर बघतो आपण. त्याच्यात आपल्याला बिलियरी डक्ट सगळं दिसतं, पॅनक्रेटिक डक्ट पण सगळं दिसतं आणि त्याच्यामध्ये काही पॅथॉलॉजी असेल तर त्याला आपण टॅकल करतो. तर जेव्हा ही टेस्ट आली तेव्हा ती डायग्नोस्टिक टेस्ट म्हणून होती, पण त्याच्यात काही काही इनहेरंट कॉम्प्लिकेशन असल्यामुळे आता नुसतं डायग्नोसिससाठी ही टेस्ट अजिबात करत नाही आपण. कारण आता ईयूएस आलेलं आहे, एमआरसीपी आलेलं आहे, ह्या सगळ्या इव्हन मल्टी मॉडेल सिटी स्कॅन आलेला आहे. त्यामुळे आता डायग्नोस्टिक ईआरसीपी ही कालबाह्य झालेली आहे. ईआरसीपी पॅनक्रेटायटिसमध्ये कधी लागते? 2-3 गोष्टी असतात. जर बिलियरी पॅनक्रेटायटिस म्हणजे बाईल डक्ट हा मधला स्टोन येऊन आपल्याच्या अडकून बसला असेल तर मग त्याच्यामुळे म्हटलं तसं पॅनक्रेटिक डक्ट ब्लॉक झालेलं असतं आणि म्हणून पेशंटला पॅनक्रेटायटिस झालेला असतो. तर ते काढायला आपण ईआरसीपी करतो. ईआरसीपी करून मी आत गेलो की मला तो स्टोन दिसतो, मी तिथं एक छोटा कट घेतो, कट केला की तो स्टोन पडतो. म्हणजे लिटरली पेशंटला आपण आयएनडी करतो, पू काढायला करावं तसं ते एवढं सिम्पल असतं. कट केला की तो स्टोन निघून जातो आणि पुढचे तर पॅनक्रेटायटिस अटॅक त्याचा पूर्णपणे निघून जातो. दुसरी गोष्ट म्हटलं तसं जर बाईल डक्ट मध्ये राळ दिसली तर त्यालाही आपण ईआरसीपी करतो. ईआरसीपी करून एक पॅपिलाटोमा नावाची एक प्रोसिजर असते, ज्याच्यामध्ये आपण कट केलं की पॅनक्रेटिक डक्ट आणि बाईल डक्ट हे दोन्ही सेपरेट होऊन जातात. त्यामुळे पुढे बाईल डक्टचे कुठलेही आजार हे पॅनक्रियाजला त्रास देऊ शकत नाही. आणि तिसरं महत्वाचं आहे, जर पॅनक्रियाजमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर, उदाहरणार्थ पॅनक्रियाच्या डक्टमध्ये जर स्टोन झाला असेल तर तो पण आपण ईआरसीपीने काढून टाकू शकतो. अजून एक कंडिशन असते ज्याला आपण म्हणतो पॅनक्रेटिक डिव्हिजन, त्याच्यामुळे पेशंटला वारंवार पॅनक्रेटिस अटॅक होऊ शकतो. त्यालाही आपण ईआरसीपी करून ते टॅकल करू शकतो. असे 4-5 इंडिकेशन्स आहेत ईआरसीपीचे. जिथं पॅनक्रेटायटिस सेटल होत नाही किंवा जिथं पॅनक्रेटायटिस वारंवार होतो त्याचं जर का मूळ कारण असेल तर 3-4 कारणामध्ये पॅनक्रेटायटिस हा वरदान म्हणून, ईआरसीपी हा वरदान म्हणून पेशंटला साबित होऊ शकतो. एक एक्सपर्ट जे आहेत ईआरसीपी करणाऱ्या त्याच्या हाताने जर का करून घेतलं तर ते रिपीट पॅनक्रियाजला डॅमेज होणं आपण टाळू शकतो. म्हणजे ऍट द एंड ऑफ द डे पॅनक्रेटायटिस मध्ये जितकं शक्य तितकं त्रास कमी करणं, जितकं शक्य तितकं अटॅक कमी करणं, जितकं शक्य तितकं पॅनक्रियास सेव्ह करणं, हे ईआरसीपी यूएस मुळे मदत होऊ शकतं असं म्हणता येईल सर. डेफिनेट. फक्त काय वर्ड ऑफ कॉशन की ईआरसीपी मुळे सुद्धा पॅनक्रेटायटिस होऊ शकतं. डेफिनेटली. आपण नॉर्मली ईआरसीपी आता समजा 100 ईआरसीपी केल्या त्यातला साधारण एक 80-85 ईआरसीपी त्या बाईल डक्ट प्रॉब्लेमसाठी असतात. जेव्हा तुम्ही बाईल डक्ट मध्ये जात असता तेव्हा ते करताना कधी कधी पॅनक्रेटिक डक्टवर सूज येते आणि त्याच्यामुळे पॅनक्रेटायटिस होऊ शकतो. साधारण वर्ल्ड वाईज साधारण 0.4% लोकांना पॅनक्रेटायटिस होऊ शकतो बिकॉज ऑफ ईआरसीपी. त्यामुळे ईआरसीपी करताना सुद्धा दॅट डिपेंड्स ऑन द एक्सपर्टाईज. करणारा कोण आहे त्याच्या स्किलवर, त्याच्या टेक्निकवर सुद्धा हे अवलंबून असतं. आम्ही करताना भरपूर प्रिकॉशन्स घेतो, पण तरी सगळ्या प्रिकॉशन घेऊन सुद्धा म्हटलं तसं काही लोकांना ईआरसीपीमुळे पॅनक्रेटायटिस होऊ शकतो. त्यामुळे म्हणून हे जे म्हटलं ना, डायग्नोस्टिक कारणासाठी ईआरसीपी आता मी करतच. म्हणजे जर का ते ईआरसीपी करायची गरज असेल तर एक्सपर्ट कोण करून घेतलं तरी होण्याची चान्सेस आहेत, पण ते चान्सेस खूप कमी करता येतात. बरोबर.